मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आम्ही सगळे भावंड फिरायला चाललोय आणि आजचा सगळा व्लॉगिंगचा इंचार्ज सर घेणार आहेत. मी घेत आहे. मी हिचा मोठा भाऊ तेजस. म्हणजे आमच्यामध्ये हार्डली 2-3 महिन्याचाच फरक आहे. तो माझा मोठा भाऊ वगैरे काही नाही आहे. तर आता आम्ही निघतोय. हाय गाईज. तर असा एकदम छान असा रस्ता इकडे तुम्हाला दिसतोय. आम्ही आता कात्रज मधून निघलोय. तामणी घाट मधून आम्ही जाणार आहे देवकुंडाला. 100 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि जाताना आम्हाला काही त्रास नकोय त्यासाठी आम्ही लवकर निघत होतो. पण माझ्या बहिणीमुळे आम्ही लेट झालेलो आहे. तरी प्रयत्न करू की आम्ही लवकरात लवकर पोहोचू. अतिशय सुंदर असा रस्ता इथे दिसत आहे. फक्त ट्रॅफिक आणि खड्डे नाही लागले पाहिजे. तर अशा प्रकारे हे रतन माने नावाचे एक पक्के ड्रायव्हर आमच्यासोबत आहेत. 500 रुपये दिवस. 500 रुपये दिवसाने हे त्यांचे चार्जेस करतात. आउट स्टेशनला 1000 रुपये. आउट स्टेशन 1000 रुपये. तुम्ही बघू शकता. तुम्ही करायची तुम्हाला कधी जायचं असेल पुढे तर हे ड्रायव्हर आहेत. तुम्ही लिंकिन बाय अशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला गाडी पण मिळू शकते. ही गाडीचे चार्जेस 1000 रुपये आहेत. आणि सीएनजी तुमचा जर एसी यूज करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला पेट्रोल पण भरावं लागेल. नो इश्यू. आणि तुम्हाला गाडीसोबत पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळ्या फ्री मिळतील. फक्त तुम्हाला खायची सोय करावी लागेल. हाय गाईज. तर या ठिकाणी आम्ही आमच्या भाऊ बहिणींना मिस करतोय. म्हणजेच ओम, तनिष, रोहन आणि सोन्या या चौघांना आम्ही खूप मिस करतोय. तरी पण तुमच्या आठवणीसाठी आम्ही तुमचं नाव घेतलं या ठिकाणी. वाईट वाटून घेऊ नका. नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की नेलं देईल. हाय गाईज. तुम्ही बघू शकता हे आहे कटके स्पेशल मिसळ आणि वडीवाले. हे गेल्या 20 वर्षांपासून इथे आहे आणि हा आमचा जर्नीचा पहिला होल्ट आहे. आणि या प्रकारे आम्ही इथे थोडंसं चहा वगैरे पिण्यासाठी थांबलोय. या कटके मिसळबद्दल आम्ही खूप दिवसांपासून ऐकून आहे. हे खूप स्पेशल आहे इथला. आणि इथला चहा जो आहे खूप स्पेशल आहे. याच्यामध्ये लसूण कांदा वगैरे सगळं टाकतं. हा. तर अजून इथून आपल्याला किती टाइम जायचंय रतन? लाईक, शेअर, सबस्क्राईब. वेलकम बॅक गाईज. तर आता इथून आपला फक्त 80 किलोमीटरचा रस्ता आहे आणि इथं आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही आहे कटके मिसळ आणि इथला चहा खूप स्पेशल आहे. आणि हा आमचा जर्नीचा पहिला होल्ट आहे. सगळ्यांनी या मस्तपैकी चहा प्यायला. बघू शकता गाडीवरती अतिशय प्रेम असं दिसत आहे. जिकडे थांबेल तिथं गाडी पुसत आहे. तर हे गाडीवरचं प्रेम आहे. ही आहे प्रज्ञा माने जिचं हे चॅनल आहे चहा पितीय. आज हिचा घसा खराब आहे त्याच्यामुळे ब्लॉगिंग मी करतोय. तू मेरा हुकुम का अशा रीतीने इथे बघा नखरे. अशा रीतीने तुम्ही इकडे सीन बघू शकता. सगळा पुढे पण पाहू शकता. अशक्य सुंदर असा रोड आपल्या समोर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त असे घाट पाहिजेत. आपण हा रोड पाहू शकता. अप्रतिम सुंदर असा रस्ता आहे आणि आपण कमांडो गाडी घेऊन चाललेलो आहे. अशा रीतीने आजचा व्लॉग हा स्पेशल होणार आहे. प्लीज डू लाईक सबस्क्राईब आवर चॅनल. आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. आमच्या आजीनी गरमागरम असे आम्हाला पोहे दिलेत. थांबा मी दाखवते. इतके पोहे दिलेत. तिला असं वाटलं बाळ चालली आहे तर त्या बाहेर आम्हाला भेटेल, खायला नाही भेटेल. आणि हा तेजस आईच्या मायेनी बनवलेले पोहे खातोय. आणि मामीने हात केलेले चपाती भाजी खाती आहे. हो, कारण की प्रियंकाला थोडा पित्ताचा. पोहे खूप सुंदर आहेत आणि सुंदर नाही, टेस्टी. आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे हे लिंबू पण आहेत. लिंबू पण आहे. लिंबू पिळून पोहे खातोय. लिंबू पिळून पोहे खातोय. खूप काळजी घेतलेली या बाबतीत. आमचं चाललं होतं की बाहेर खावं
पण आम्ही विचार केला की कोविडची सिच्युएशन वाढत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही बाहेर काही घेतलं नाहीये. इव्हन पाणी पण आम्ही बघा ते झऱ्यामधलं पितोय. एवढं ते संपलं आहेत का? आपण बॉटल आणले त्यातलं आपण पाणी पितोय आणि हात आपण त्या पाण्याने धुतोय. हा, आपला एक भाऊ आहे रतन, तुम्हाला माहित असेल. त्याला ह्या जागेचा सगळ्यात जास्त झरा आवडलाय, हा जो काही वरतून येतोय खाली तो, आणि तो त्या झऱ्यामध्येच कंटिन्यू आहेच. रतन सांग काहीतरी, कसं वाटतं तुला? फ्रेश वॉटर इज द एनर्जी ड्रिंक व्हेरी पॉवरफुल. हे बघा, हा असा झरा आहे, वरून येतोय तो. एकदम शांत निथळ असं पाणी आहे, स्वच्छ आहे आणि म्हणजे नाही का असं एकदम एवढी क्लॅरिटी की वरून आम्हाला खालचे दगड दिसत आहेत पूर्ण वरतून. एकदम अस्वच्छता वगैरे नाहीये अजिबात, स्वच्छ आहे पूर्ण. बघू शकता सह्याद्रीच्या पर्वत रांगा, यांच्यामध्ये जे निसर्ग तुम्हाला दिसतंय हे तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही बघायला महाराष्ट्रामध्ये. आणि हा सीझन जो आहे तो फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. कसं वाटतंय? रस्ता पण एकदम छान आहे. काही वर्षापूर्वी रस्त्याचं काम चालू होतं आणि इकडे यायला खूप म्हणजे कठीण होतं, पण आता जी ड्रायव्हिंग करायला मजा येते, खूप जास्त मजा येते. बघू शकता असं माझं सीन इथे. आणि गरम पण थोडं देखील गरम आम्हाला होत नाहीये. आता तर टेम्परेचर इथे 12 डिग्री आहे. ये बादल की चादर, ये तारों के आंचल में छुप जाएं हम पल दो पल हो फलक तक चल साथ. आता सकाळी 10 वाजता आपण इथे पोहोचलोय देवकुंडमध्ये. तुम्ही बघू शकता इथे जास्त गर्दी नाहीये, तरी पण क्लायमेट खूप मस्त आहे. पर्यटकांची पण खूप गर्दी आहे इकडे. बघू शकता खाण्यासाठी एक चांगला हॉटेल आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे. जास्त ऊन पण नाहीये. सो आपल्याला कुठून जायचं? हाय पूजा. आपल्याला इथून वरती देवकुंडला जायचं, त्यांनी आपल्याला ही आमची गाईड आहे. रोड आहे जायला, पण देवकुंडला जायच्या आधी आपण इकडनं थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊ, कारण की वरती मिळत नाही असं आम्हाला कळलं. तुम्ही इकडचं सीन बघू शकता, ते मस्त वॉटरफॉल आहे. आज पाऊस झालाय ओके नाही. आणि इथल्या वृद्ध लोकांनी आम्हाला सांगितलंय की आज 100% पाऊस पडणार आहे, तर आम्ही पावसामध्ये मनसोक्त भिजणार पण आहोत. त्या माणसांनी सांगितले ते म्हणजे काय. आता आम्ही आमचा देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक चालू केलाय. आम्हाला कळलं की इकडून वरती एक 6 किलोमीटर आहे आणि त्यासाठी आम्हाला एक 2 ते 2.5 तास लागणार आहे ट्रेक करण्यासाठी. तर चला जाऊयात. हा आमचा आहे वॉटरफॉल झरा लवर रतन माने. हा आहे तेजस माने. ही आहे प्रियंका गायकवाड. आणि ती पुढे शायनिंग मारत गेलेली साक्षी माने.
आमची प्रियंका ताईंची चप्पल तुटली आहे, त्याच्यासाठी सगळा हा बंदोबस्त चाललाय. हाडाचे चांबर आहे आम्ही. हाडातून चांबार आहे आणि मनातून पण. ती खूप मोठी झाली बरं का. इकडं आत बसायला बेड घातलाय. चला चला झोपच काढू. अरे चप्पल नाही माझ्याकडे, मला घालून ठेवलं. चाकपूर आहे तुझा हा गाडी मजा खोर आहे तर. ए बाबा आई ते बेळात ना खाली घेते. थांब जरा मजा खोर आहे तर. इधर घाम फुटे. टक्कल में होतो ना, टिडी आला होतो ना. काय लावलंय माझ्या फोटोग्राफी. भाऊ आपला नवीन काय ते लाल लाल हे लाल पण नाही, लाल पण इथं दिसत नाही. गाईड कुठे कुठे जायचं भाऊ? ते पण रोड बरोबर आहे. पायवाट दिसते. चाल इकडे काय सगळं नाही थांबा, तेजस तू सांग कुठलं ते रतनचं तर मला ओपिनियनच नाही. सरळ सरळ इथून रस्ता दिसतोय आणि इथे आम्ही चाललोय. देवकुंड ट्रेक करताना आम्हाला हा असा मध्ये धबधबा लागलाय. तर या ठिकाणी हा एक ब्रिज आहे आणि याच्यावरतून जायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात एक्स्ट्रा, आणि तुम्ही जर चालत झाला तर तुम्ही जाऊ शकता. आता हे आम्ही रिव्हर क्रॉसिंग करणार आहे. चॅलेंजिंग आहे खूप. एकदम लागलेला आहे. We are waiting is here only. You can see. ह्याच्यासाठी एवढं लांब आला पण. कुठं खाली काढतो. अभी रुको ना. कसं आहे ना शेठ, हा डोंगर उतरल्यानंतर डायरेक्ट जेवायचंय.
7 किलोमीटर इथून देवकुंड आणि देवकुंडवरनं इकडं परत 7 किलोमीटर असे टोटल 14 किलोमीटर आम्ही चाललोय. तर आता आम्ही फायनली पूर्ण देवकुंडचा जो डोंगर आहे तो उतरलोय. तर तुम्हाला मी ना इकडून देवकुंड कसं दिसतोय ते दाखवते. हे बघा देवकुंड. देवकुंड एकदम एकदम छोटा दिसतो, एकदम छोटा. माहीत नाही तुम्हाला दिसत असेल की नाही, पण खूप छोटा दिसतं. आणि हे असे मोठे मोठे डोंगर आहेत. गाईज आता 10:30 वाजलेत, पण व्हिडिओचं इन्चार्ज घेतलं होतं तेजस माने यांनी, पण त्यांना उशीर झालेला ते निघून गेले. त्यामुळे आता व्हिडिओ मला सेंड करावा लागतोय. तर आम्ही पुण्यात आलेलो 6:30 वाजता, पण काही कामामुळे आम्हाला नाही ऑनलाईन येता आलं. तर आता माझी सगळी कामं झालेत आणि माझे भाऊ पण आत्ता गेलेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत जसं प्रेम दाखवलं तसं इथून पुढच्या व्हिडिओजला पण दाखवा. आणि तोपर्यंत बाय.